चला मुलांनो, गणिताचा एक छान प्रश्न घेऊन आले मी तुमच्यासाठी. काय उदाहरण 16% वर्गमूळ किती किंवा वर्गमूळ किती टक्के असेल, असे दोन प्रकारचे प्रश्न आहेत पहा. तर ते कसं सोडवायचं ते अगोदर समजावून घ्या, नंतर आपण ट्रिकने समजावून घेऊ. अगोदर कसं सोडवायचं ते पहा. आता 16% म्हणजेच किती? 100पैकी 16. 16% म्हणजेच किती? 100पैकी 16. आणि याचा आपल्याला दशांश रूपामध्ये रूपांतर करता येतं. खाली 2 शून्य म्हणून 2 घरं सोडून पॉइंट द्यायचा. मग याचं वर्गमूळ किती येणार? 0.4. हे एक उत्तर झालं आपलं. आणि किती टक्के असेल असं विचारलं. वर्गमूळ किती टक्के असेल, टक्के जर काढायचे असेल तर 0.4 ला कितीने गुणावं लागेल? 100ने. मग यांचा गुणाकार किती आला? 400. पण पॉइंट नंतर किती घर आहे? एक घर आहे, म्हणून एक घर सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 40%. हेच उत्तर आपल्याला एकदम चुटकीसरशी काढायचे पहा. 16चे वर्गमूळ किती आहे? 4. 16चं वर्गमूळ किती आहे? 4. ह्या 4ला फक्त 10ने गुणायचंय. हेच आलं आपलं उत्तर. आहे की नाही भन्नाट? तुम्ही हे गणित काय करायचंय, या दोन्ही प्रकारे सोडून दाखवायचं. एक तर किती वर्गमूळ असेल 0.4 आले, किंवा किती टक्के असेल तर 40% आले. तर त्या प्रकारचं हे गणित तुम्ही करायचंय आणि कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर सांगायचंय.